नमस्कार श्रोते हो, मी विजया बाळासाहेब पाटील आपल्यासमोर माझा विषय मांडत आहे. भारतीय निवडणुका वरून कीर्तन आतून तमाशा. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला आणि 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारतात संविधान लागू झालं आणि आपल्या भारत देशाची वाटचाल संविधानाप्रमाणे सुरू झाली आणि त्याच दिवसाला आपण प्रजासत्ताक दिन म्हणतो. पण खरंच आपला देश प्रजासत्ताक आहे का? हे कधी कोणी विचारलं का स्वतःला? नसेलच. पण खरंच आहे का हो प्रजासत्ताक आपला देश? तर नाही. इथे प्रजेची सत्ता चालते फक्त नावापुरती. नाहीतर पूर्वी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं कोणाकडून? तर इंग्रजांच्या तावडीतून आपली सुटका झाली. ते आपल्यावर राज्य करायचे. फार काळी म्हणजे फार जुन्या काळी आपल्यावर राजे महाराजे तर होऊनच गेले राज्य करायला. पण आता आपण स्वतंत्र झालो, पण तसं नाही आहे. अजून तरी कोणी स्वतंत्र झालेलं नाही. तुम्हाला हसू येईल, पण आज आपण स्वतःला म्हणवतो आम्ही स्वातंत्र्य आहे, आम्हाला स्वातंत्र्य मिळालं आहे. पण ते कुठे? फक्त कागदावर उतरवण्यापुरतं. हो ना? आजही आपल्यावर मंत्री, नेते राज्य करतच आहेत आणि आपण काय करतोय? त्यांची लाचारी. खरंच निवडणुका आल्या की मतदार हा राजा असतो. आम्ही तुमचा विकास करू, आम्हाला निवडून द्या असे म्हणणारे मंत्री ज्या दिवशी निवडणुका संपतात त्याच रात्री कुठे बरं गायब होतात? त्यांनी नंतर कधी तुम्हाला विचारलंय? आज तुम्हाला राजा म्हणून तुमच्या दारात येऊन आम्हाला निवडून द्या असं सांगणारे मंत्री अजून 2 दिवसांनी निवडणुका झाल्यानंतर कोण तुम्ही? हेच म्हणजे असं तुम्हाला विचारतात. नंतर विकासासाठी तुम्हाला आमचा विकास करा म्हणून त्यांच्या दारात जाऊन थांबावं लागतं, तरीही तुमचा विकास होत नाही. विकास होत नाही असं मी म्हणणार नाही. विकास होतो, पण आपल्यासारख्या गरीब जनतेचा नाही, तर विकास होतो त्या मंत्र्यांचा, त्यांच्या घरादाराचा. खरंच चहा विकणारा एखादा व्यक्ती जर लाखो करोडोंचा मालक करोडोंचा बंगला विकत घेत असेल, तर मग काय ही चूक कोणाची? आणि आपण गरीब जिथे होतो तिथेच आहे. आपली परिस्थिती का बरं बदलत नाही? यांना तर आपण आपल्या विकासासाठी निवडून दिलं होतं. पण कसं होणार ना? तुम्ही कधी विचार केलाय का? तुम्ही त्यांना कसं निवडून दिलं? तुम्ही स्वतःच्या मताने निवडून दिलंय का त्यांना? नाही. तुम्ही रातोरात पैसे घेऊन, पैशांनी काम नाही झालं तर तुम्हाला बाटल्या पाजून, मटणाच्या पार्ट्या देऊन रातोरात इकडचं जग तिकडे करून ते निवडून येतात. मग कसा बरं तुमचा विकास करतील? नाहीच ना. जे पैसे त्यांनी त्या दिवशी तुमच्यावर उधळलेले असतात, ते त्याच्या 10 पटीने निवडून आल्यानंतर तुमच्याकडून भरून काढतात. हे तुम्हाला कळायला हवं. आपल्याला हे कळतच नाही. आपण म्हणतो, "अरे नाही, माझं काम झालंय ना, माझी ओळख, मला कुठे ॲडमिशन हवं आहे, चला ओळखीवर घेऊ, तिथे आपली खूप ओळख आहे." असं करत राहिले ना, तर आपलं कधीच काही होऊ शकत नाही. प्रत्येकजण आत्ताचा भारतातील प्रत्येक युवक हा स्वार्थी झालाय आणि ह्यातच हे मंत्री लोक तुमच्याकडून म्हणजे त्यांचं साधवून घेतात म्हणतात ना तसं. तर हे का? असं का? त्यासाठी आपणही जबाबदार आहे. जे मंत्री रातोरात तुम्हाला बाटल्या पाजून निवडून येतात, ते तुमचा विकास काय करणार? हे तुम्हाला कळायला हवं. काय हो विकास करतात निवडून आले तरी? रस्ते बांधतात. मी आजपर्यंत एखाद्याही व्यक्तीला म्हणजे एखाद्याही मंत्र्याला रस्त्यांव्यतिरिक्त दुसरं काही विकास केलेला बघितलंच नाही. झाल्या निवडणुका, आली निवडणूक जवळ की चला रस्ते बांधू. आपले रस्ते खराब आहेत. पण काय? आणि ते म्हणजे पुढच्या निवडणुकीपर्यंत पण ते रस्ते टिकत नाहीत. लगेच 1-2 वर्षात चला परत खड्डे. चला मुजवायला घेऊ. परत यायचं, परत तेच आश्वासन द्यायचं, पुन्हा निवडून यायचं, पुन्हा रस्ते बांधायचे. हे त्यांचं सुरूच असतं. पण का बरं? विकास करतात म्हणे गावाचा. कधी हो कोणता मंत्री निवडून आल्यानंतर एखाद्या गरीबाच्या घरापर्यंत आलाय? नक्कीच नाही. उलट आपल्यालाच अभिमान, ते आलेत, ते मंत्री येणार आहेत. चला हार आणू, तुरे आणू, कार्यक्रम केला पाहिजे. का करायचे कार्यक्रम त्यांच्यासाठी? त्यांना तर आपण निवडून दिलंय, आपण राजा आहोत. तर त्यांचं कौतुक सोहळा कशाला? शेवटी एवढं करायचं आणि त्यांची मोठमोठी भाषणं ऐकायची. विकास मात्र 0. हे असं किती दिवस चालणार आहे? सुशिक्षित जो तरुण आहे ना, तो सुशिक्षित बेकार म्हणून डिग्रीच्या फायली घेऊन दरवाजे झिजवतोय आणि ज्यांची पात्रताही नाही असे लोक ओळखीच्या जीवावर, मंत्र्यांच्या जीवावर सरळ ॲडमिशन घेऊन पैसे कमावतायत. चला नोकरी लागली. आणि आपला जो शिकलेला हुशार गडी आहे तो आज आत्महत्या करतोय. का? अरे नाही, नोकरी नाही लागत, काय करू, घरचं टेन्शन, लग्नाची काळजी. का असं? तुम्ही कधी विचार केलाय? शेवटी त्यालाच दोष दिला जातो. ह्या मंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी आजपर्यंत काय केलं? रस्ते बांधले मला मान्य आहे, पण तुम्ही गरजेपुरतेच बांधा ना. एका ठिकाणी जर आपल्याला जायला 4 तास लागतात, तिथे तुम्ही 1 तासात पोहोचवून असे काय मोठे दिवे लावणार आहात? नाही. तीच जमीन तुम्ही शेतकऱ्यांनी शेती करायची कुठे आहे? सगळे रस्तेच बांधून ठेवणार आहात तुम्ही. हायवे, महामार्ग, बिल्डिंग, मॉल. पण ते पिकवायचं कुठे आहे? जगणार कशावर आपण? हे कधी विचार करताय का तुम्ही? नाही. जर एवढेच विकास करायचे असतील ना, तर शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या. जे सुशिक्षित बेकार आहेत ना, त्या तरुणांना नोकरी द्या. पण ते तुम्ही देणार नाही. कारण तुम्हाला पण माहिती आहे, आपलं पोट कसं भरेल. आज शेतकरी आत्महत्या करतोय रोज आणि त्याला आत्महत्या केल्यानंतर
काय ऐकायला मिळतं, अरे नाही पोरीचं काहीतरी लफडं असेल, त्या टेन्शनमध्ये बापाने आत्महत्या केली, किंवा त्याला हे चांगलं नसेल ते, असं कोणीच म्हणत नाही की त्याची परिस्थिती वाईट होती, तो कर्जबाजारी झाला होता म्हणून त्याने आत्महत्या केली. नक्कीच नाही. का गुन्हेगारीचं प्रमाण वाढले आपल्या देशात? इकडून पोलीस अटक करतात, गुन्हेगारांना पकडतात, दुसरीकडे तेच नेते जातात आणि त्या व्यक्तीला सोडवतात. गुन्हेगारी मग कमी कशी होणार? का कुठे बलात्कार केलाय म्हणून डायरेक्ट त्या व्यक्तीचा जीव घेण्याची शिक्षा नाही? का नाही? ते त्यांनी बलात्कार आज करायचा आणि त्या पोरीला न्याय मिळणार 10 ते 15 वर्षांनी. हे आपली न्यायव्यवस्था? हे असले संविधानाने अधिकार दिलेत का आपल्याला? का कोणी विचार करत नाही? सर्व धर्म समभाव, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एकनिष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. हे फक्त कवितेतच छान दिसतं, प्रत्यक्षात असं होतच नाही. आपण जी जनता आहोत ना, ती धर्म जाती प्रांत भाषा वर्ण ह्या गोष्टींवरून भांडत बसतो आणि तिकडे आपणच निवडून दिलेले नेते आपल्यात भांडणं लावून स्वतःचा विकास करून मोकळे होतात. मग का आपण निवडून द्यायचं? का कोणता सुशिक्षित तरुण निवडणुकीला उभा राहत नाही आणि आपल्या देशाचा विकास करत नाही? आता तर काय नवीनच स्कीम काढली, मराठी शाळा बंद करायच्या, सगळं इंग्लिश मिडियममधून शिक्षण इंग्रजी. का हो? आपण आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केला, पण ती गुलामगिरी आजपर्यंत संपली आहे का? नाही ना. आजही त्यांची भाषा आपण अभिमानाने, म्हणजे जो माणूस मराठी बोलतो तो नाही हा काय, आणि इंग्रजी भाषा, जो इंग्रजी 4 शब्द बोलतो त्याचे आपण हाजी हाजी करतो. असं का बरं? आपण स्वतंत्र झालोय हे कितपत मग खरं आहे? आपण स्वतंत्र होऊन ही इंग्रजी भाषेतून शिकणं किंवा इंग्रजी भाषा वापरणं, ही कसली आली आहे लोकशाही? हे कसला आलाय विकास? विकास करायचा ना तर सर्व शिक्षण तुम्ही मराठीत द्या, कारण ती आपली मातृभाषा आहे. आपली मातृभाषा विसरून आपण लोकांची भाषा वापरायची आणि त्याला विकास समजायचं, हे काही बरं नाही. आणि तुम्ही पण लोक, आपण लोक, मी तुम्ही म्हणणार नाही, मी पण त्यातच येते. आपण काय करतो, अरे नाही आपलं पोरगं इंग्रजीतून शिकलं पाहिजे, आपल्याला काही येत नाही ना, आपलं पोरगं इंग्रजीत बोललं पाहिजे. काय होणार आहे त्याने? आपण असं करून त्यांना डोक्यावर घेऊ आणि आज न उद्या ते कितीही इंग्रजी बोललं तरी त्याला मंत्र्यांच्या दारात झाडूच मारायचा आहे. का मग? कशासाठी? आपला काही स्वाभिमान आहे की नाही, हे कितपत जपतोय आपण, हे आपल्याला कळायला हवं. मी जाता जाता एवढंच म्हणेन, जर तुम्हाला खरंच न्यायप्रणाली अस्तित्वात आणायची आहे ना, तर तुम्ही एखाद्या व्यक्तीने जर कोणावर बलात्कार केला, एखाद्या स्त्रीवर, तर त्या व्यक्तीला त्याच क्षणी त्या व्यक्तीचा जीव घेण्याची शिक्षा या न्यायप्रणालीत असावी. आज जर खरंच विकास करायचा असेल तर इथून पुढे एकही शेतकरी शेतमालाला भाव मिळाला नाही म्हणून आत्महत्या करता कामा नये. तेव्हा मी मान्य करेन की खरंच हा विकास आहे. त्याचबरोबर सर्व धर्म समभाव, हे जे तुम्ही कवितेत बोलता, भाषणं देता, तो प्रत्यक्षात दिसायला हवा. जर तुम्हाला खरंच एवढा विकास करायचा आहे ना, तर तुम्ही हा विकास करा की आपल्या पात्रतेनुसार आपल्याला ॲडमिशन मिळावं, आपल्याला नोकरी मिळावी. कुठेच असे हे की मागासवर्गीयांसाठी एवढ्या जागा, हे एवढं यांच्यासाठी एवढ्या, त्यांच्यासाठी तेवढ्या, अशी कुठेच न्यायव्यवस्था नसावी. प्रत्येकाला त्याच्या पात्रतेनुसार समान न्याय मिळावा. आणि हे जेव्हा घडेल तेव्हाच मी मान्य करेन की खरंच बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आपल्या देशात लागू झालंय आणि खरंच आपला भारत लोकसत्ता देश बनलाय आणि प्रजासत्ताक देश झालाय. आपण मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले शतशः आभारी आहे. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.